जय हिंद फ्रेंड. सर्वांचा MPSC संयुक्त ग्रुप बीचा जो पेपर आहे तो खूप चांगला गेलेला आहे. विद्यार्थ्यांनी ज्या प्रकारे फीडबॅक दिलेले आहे त्यानुसार तसं वाटते की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा जो पेपर आहे तो व्यवस्थित गेलेला असेल, कारण बराचसा अटेम्प्ट आहे. मला असं वाटते की 70पर्यंतचा अटेम्प्ट जो आहे 60 ते 70च्या दरम्यानचा अटेम्प्ट जो आहे तो ॲव्हरेज किंवा व्यवस्थित असेल. बरेचसे विद्यार्थी जे आहेत त्यांचा अटेम्प्ट हा 80+ आहे. ठीक आहे ना. जर ॲक्युरसी व्यवस्थित असेल तर मित्रांनो काही म्हणणंच नाही आहे, मग ठीक आहे ना, व्यवस्थित जमेलच. आजचा जो पेपर झालेला आहे त्या पेपरमध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचे जे प्रश्न होते त्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन आपल्याला या ठिकाणी घ्यायचं असेल. जर मित्रांनो आपण ऑब्झर्व केलं तर राज्यसेवेमध्ये MPSCने जे थोडेफार टॉपिक सोडलेले होते ते टॉपिक या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं डायस आहे त्यावर प्रश्न आहे, त्यानंतर मग डेटा इंटरप्रिटेशन आहे त्यावर एक प्रश्न आहे, वर्क अँड टाईमवर प्रश्न आहे. तर असे बरेचसे प्रश्न आहेत जे आयोग तिथे विचारू शकला नाही, ते प्रश्न आयोगाने इथे विचारले आहेत. आणि काही असे मोजके प्रश्न आहेत जे आयोगाने राज्यसेवेमध्ये फोकस केले होते आणि इथे सुद्धा फोकस केलेले आहेत, जसं डिस्टन्स अँड डायरेक्शन वगैरे यांसारखे प्रश्न. ठीक आहे ना. जर आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये प्रश्न विचारण्याचा जो प्रकार पाहिला तर विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सर काही प्रश्न जे आहेत त्यांना प्रश्नाच्या मानाने सॉल्व करायला वेळ खूप जास्त लागत होता. असू शकते मित्रांनो, काही हरकत नाही, प्रॅक्टिसची बाब आहे ती. प्रॅक्टिस जशी तुमची असेल त्या पद्धतीने तुम्हाला उत्तर जे आहे ते निघाले असतील. ठीक आहे ना. तर मित्रांनो काही प्रश्न घेऊया. हा एक प्रश्न होता. सुरुवातीला काही सोप्या प्रश्नांपासून सुरुवात करूया. ठीक आहे ना, समजायला व्यवस्थित होईल. पहा, हा एक प्रश्न आहे. 6 पृष्ठांवर 1 2 3 4 5 आणि 6 संख्या असलेला सोबतचा घन अभ्यासा 3 ही संख्या 1 किंवा 6च्या विरुद्ध पृष्ठभागावर नाही. तर आपण हा डेटा लिहून घेऊया, जे म्हणतो आहे तो ते लिहून घेऊया. ठीक आहे ना. 3 जी संख्या आहे ती कोणाच्या अपोजिटमध्ये नाही आहे, 1च्या अपोजिटमध्ये नाही आहे आणि 6च्या अपोजिटमध्ये नाही आहे. त्याचप्रमाणे 1च्या अपोजिटला 3 नाही, 6च्या अपोजिटला 6 नाही, म्हणजेच 3च्याही अपोजिटला 1 नाही आणि 3च्याही अपोजिटला 6 नाही. ठीक आहे ना, सिंपल आहे. त्यानंतर 4 ही संख्या 6च्या विरुद्ध पृष्ठभागावर नाही. मग इथे घेतला आपण 6, याच्या अपोजिट साईडवर 4 येणार नाही. त्याचप्रमाणे 4च्या अपोजिट साईडवर मित्रांनो 6 सुद्धा येणार नाही. ठीक आहे ना. ओके, 1 ही संख्या वरच्या पृष्ठावर राहील, सध्या वरच्या पृष्ठावरच आहे. ठीक आहे ना. अशा रीतीने हा घन फिरवला आणि 6 संख्या असलेले उजवीकडचे पृष्ठ म्हणजे हे पृष्ठ आता 2 संख्या असलेल्या समोरच्या पृष्ठाच्या जागी आणले. म्हणजे मित्रांनो 6 इथे येईल, बरोबर आहे ना, आणि 2 हा इथे जाईल. ओके, तर उजव्या पृष्ठावर असलेली संख्या कोणती असेल ते सांगा. म्हणजे सपोज जर आपण 6ला 2च्या ठिकाणी आणलं तर या 6च्या ठिकाणी कोणती संख्या येईल या स्वरूपाचा प्रश्न आपल्याला त्याने विचारला आहे. कारण उजवा पृष्ठ म्हणजे मित्रांनो हाच. इथे येणारी संख्या म्हणजे कोणती, जी सद्यस्थितीत 2च्या मागे असेल, 2च्या अपोजिट साईडला जी संख्या असेल ती हा डायस आपण असा फिरवल्यानंतर 6 इथे येईल आणि 2च्या एक्झॅक्टली अपोजिटला असणारी जी संख्या आहे ती 6च्या ठिकाणी येईल. म्हणजे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मित्रांनो की या उदाहरणात 2च्या विरुद्ध बाजूला काय येते आहे ते. ठीक आहे की नाही. तर मला असं वाटते की सुरुवातीला आपण डायरेक्ट 2 काढू शकत नसलो तरी याचं ऑब्झर्वेशन करून लगतच्या संख्या काढून घेऊ. जसं इथे 6 घेऊया. ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल मी इथे 6 घेतलं. या 6च्या अपोजिट साईडला काय येणार नाही, या 6च्या अपोजिट साईडला मित्रांनो 2 ही संख्या येणार नाही, कारण ती ॲडजेसंट साईडला आहे. ॲडजेसंट साईडच्या ज्या संख्या आहेत त्या अपोजिट साईडला येत नाहीत, आपल्याला माहिती आहे. त्यानंतर मित्रांनो 6च्या अपोजिट साईडला 1 सुद्धा येणार नाही. आता इथे दिलेली माहिती पहा, 6च्या अपोजिट साईडला 3 सुद्धा येणार नाही आणि खाली दिलेली माहिती आहे 6च्या अपोजिट साईडला 4 सुद्धा येणार नाहीत. मित्रांनो हे सर्व अंक 6च्या अपोजिट साईडला येत नाहीत. 2 नाही, 1 नाही, 3 नाही, 4 नाही, तर शिल्लक काय राहिलं मित्रांनो 5. म्हणजे 6च्या अपोजिट साईडला 5 असेल. आता तो आपल्याला काढायचा नाही. आपलं टार्गेट काय आहे, 2च्या अपोजिट साईडला काय असेल हे आपलं टार्गेट आहे. आणखीन काय दिसते आहे या ठिकाणी, या ठिकाणी मित्रांनो आपल्याला 1 दिसते आहे. आता 1च्या अपोजिट साईडला बघा काय काय येऊ शकते किंवा येऊ शकत नाही. 1च्या अपोजिट साईडला 2 येणार नाही कारण ती ॲडजेसंट साईड आहे. 1च्या अपोजिट साईडला 6 येणार नाही कारण ती ॲडजेसंट साईड आहे. आणखीन पहा मित्रांनो 1च्या अपोजिट साईडला 3 नसेल कारण ते आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आणि 1च्या अपोजिट साईडला 5 पण नसेल कारण ते कोणाच्या अपोजिटला आहे, ते 6च्या अपोजिटला आहे, म्हणून ते 1च्या अपोजिटला येणार नाही. आता 1च्या अपोजिटला 2 नाही, 6 नाही, 3 नाही, 5 नाही, काय शिल्लक राहिलं रे, इथे शिल्लक राहते 4, म्हणून 1च्या अपोजिटला यायला पाहिजे 4. आता डायसमध्ये किती बाजू असतात 6, 4 सापडल्या, मग शिल्लक कोणत्या राहिला, शिल्लक अंक राहिला 2 आणि त्याच्या अपोजिटला मग काय यायला पाहिजे मित्रांनो 1 6 4 5 हे नसतील,
तर त्याच्या अपोजिटला असायला पाहिजे 3 आणि आपल्याला तेच काढायचं आहे की 2च्या अपोजिटला कोण यायला पाहिजे. सो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 3. क्लिअर. थोडासा ट्रिकी प्रश्न आहे. आतापर्यंत काय होतं की आपल्याला दिलेला बॉक्स आपण उघडून पाहायचो आणि अपोजिट साईड कन्फर्म करायचो. या ठिकाणी काहीतरी वेगळं देण्याचा आयोगाने प्रयत्न केलेला आहे. थोडासा टाइम कन्झ्युमिंग वाटलेला आहे प्रश्न विद्यार्थ्यांना, पण मला असं वाटतं की खूप चांगल्यापैकी विद्यार्थ्यांनी याला सॉल्व्ह केलेलं असू शकते. ठीक आहे ना. एक हा प्रश्न पहा. डायसवर 2 प्रश्न होते. हा एक दुसरा प्रश्न. हा सोपी प्रश्न आहे मित्रांनो. थोडासा तुम्ही इमॅजिन केलं ना तर निश्चितपणे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढता येऊ शकते. काय म्हणतो आहे, सोबतच्या जाळ्याची घडी घालून घनाकार मिळवला. याला फोल्ड करायचा आहे आणि आपल्याला एक घनाकार मिळवायचा आहे. घनाच्या पृष्ठावरील 2 किंवा अधिक कर्णरेषा जितक्या शिरोबिंदूत छेदतात त्यांची संख्या निवडा. म्हणजे आपण असं म्हणूया की आपण जेव्हा इथे असा एखादा 3D स्ट्रक्चर फॉर्म करू किंवा इथे या प्रकारचा घन आपण जेव्हा बनवू तेव्हा हा जो व्हर्टेक्स आहे किंवा हा जो शिरोबिंदू आहे यातून जर 2 कर्णरेषा निघत असतील तर याला मोजायचं आहे. कारण आपल्याला काय मोजायचं आहे, 2 किंवा अधिक कर्णरेषा जितक्या शिरोबिंदूत छेदतात त्यांची संख्या निवडा असं आपल्याला म्हटलं आहे. आता जर आपण ऑब्झर्व केलं ना तर एक तर आपल्याला इथेच दिसतो की सर आपण जर हा पाहिला तर इथे किती शिरोबिंदू, या शिरोबिंदूमध्ये किती रेषा टच होतात, तर ही एक आहे, ही दुसरी आहे आणि ही तिसरी आहे. त्यामुळे हे असेल मित्रांनो आपलं पहिलं. आता इमॅजिन करा, याला आपण इकडून उभं केलं, ही रेष कोणाला जुळते आहे का, नाही. याला आपण उभं केलं, ही रेष ऑलरेडी याला जुळलेली आहे. आता याला उभं करा, याला उभा केला तर ही कर्णरेष जुळेल का, कोणाला नाही जुळणार. ती याला जुळलेली असेल का, हां याला जुळेल ती. ठीक आहे ना. पहा ही रेष इथे आली आणि याला उभं केल्यानंतर ही रेष इथे आली म्हणजे हे याला जोडलेलं असेल. म्हणजे मित्रांनो पहिलं ठिकाण आपल्याला हे मिळालं, दुसरं ठिकाण आपल्याला हे मिळालं. आता तिसरी पहा, याला जर आपण उभं केलं तर नाही मिळणार. ही आपल्या घनाची राईट हँड साईड असेल. आणि हा बॉक्स बंद करा मित्रांनो. पहा ही जी रेष आहे ना ही इथं आहे आणि हा बॉक्स बंद केल्यानंतर ही रेष इथे येईल. म्हणजे इथे जो कॉर्नर फॉर्म होईल ना इथे सुद्धा 3 रेषा एकमेकांना मिळालेल्या असतील. म्हणून एक डॉट इथे मिळतो आहे आपल्याला, जिथे एक व्हर्टेक्स इथे आहे जिथे 3 रेषा भेटतात. एक आपल्याला इथे मिळतो आहे जिथे 3 रेषा भेटतात. तर असे आपल्याला फक्त 2च पॉईंट मिळतील किंवा शिरोबिंदू मिळतील जिथे फक्त 2 किंवा त्यापेक्षा अधिक कर्णरेषा मिळत असतील. क्लिअर आहे मित्रांनो. सोपी प्रश्न आहे. खूप विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे हा प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे. त्यानंतर हा प्रश्न पहा, पेपर फोल्डिंग अँड कटिंगचा. तुम्ही जर PDF पाहिली असेल माझी, मी एक्झामच्या पूर्वी एक PDF व्हायरल केलेली होती किंवा मुलांनाही क्लासमध्ये सांगितलं होतं की पेपर फोल्डिंग अँड कटिंग आणि डायसवरचे प्रश्न करून ठेवायचे. पेपर फोल्डिंग अँड कटिंगवर एक प्रश्न निश्चितपणे तुम्हाला विचारला जाईल, कारण तो आयोगाने तिकडे विचारला नव्हता, तर शक्यता होती की तो या ठिकाणी विचारला जाईल. आता याला सॉल्व्ह करताना काय करायचं मित्रांनो, एकदम पूर्ण फोल्डिंग करत बसू नका. एखादा कोणता तरी इलिमेंट घ्या आणि खास करून ॲरो वगैरे घ्यायचे. नेहमी लक्षात घ्यायचं पेपर फोल्डिंगमध्ये ॲरो घ्यायचे, कारण ॲरोची डायरेक्शन युजली विद्यार्थ्यांची काय होत असते, चुकत असते. त्याला अनुसरून आपल्याला ऑप्शन जे आहे ते कन्फर्म करता येईल. आता मला सांगा, हा जो ॲरो आहे हा आपण फोल्ड केला तर हा ॲरो कुठे जायला पाहिजे. तर 1 मिनिट आपण असं करूया की हा जो ॲरो आहे त्याची जी डायरेक्शन आहे ना ती या दिशेला आहे. म्हणजे जर मी पॉइंटर लावला तर मित्रांनो तो पॉइंटर येतो आहे या ठिकाणी. आता मी काय करतो, मी हा ट्रायंगल पूर्णच्या पूर्ण यावर असा फोल्ड करतो. हा फोल्ड केल्यानंतर हा जो पॉईंट आहे हा पॉईंट कुठं यायला पाहिजे, हा पॉईंट यायला पाहिजे इतक्यात. ठीक आहे ना. आणि हा जो ॲरो आहे तो या पॉईंटकडे डायरेक्टेड असल्यामुळे फोल्ड केल्यानंतरही हा जो आहे ॲरो या पॉईंटकडेच डायरेक्टेड असेल. मग अशी डायग्राम पहा ज्याच्यामध्ये ॲरो पॉईंटकडे डायरेक्टेड आपल्याला दिसतो आहे. एक हे असेल आणि एक असेल ही. आता यामध्ये आपल्याला कन्फर्म करायचं आहे. आपण जर मित्रांनो पाहिलं तर आणखीन यामध्ये आता या 4 मध्ये वेगळा कोणता पॉईंट दिसतो आहे ते पहा. इथे चंद्र या प्रकारे दिलेला आहे आपल्याला इन्व्हर्टेड आणि इथे जो चंद्र आहे तो आपल्याला या प्रकारे दिलेला आहे. म्हणजे मला असं वाटते की दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये टायअप होत असेल तर चंद्राची स्थिती ऑब्झर्व करून आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. चला आता चंद्राची स्थिती पहा कशी असायला पाहिजे. चंद्र इथे आहे. ठीक आहे ना. जेव्हा मित्रांनो तो आपण असा या पद्धतीने फोल्ड करू तेव्हा तो एक्झॅक्टली या ठिकाणी या पद्धतीने अपियर्ड होईल. ठीक आहे ना. आपण असा फोल्ड करू ना त्रिकोणावर त्रिकोण. त्यानंतर हा जो चंद्र आहे, त्यानंतर हा जो इकडला जो त्रिकोण आहे तो आपण जेव्हा याच्यावर फोल्ड करू तेव्हा मित्रांनो हा जो चंद्र आहे हा या पद्धतीने असा होऊन जाईल आणि या पद्धतीचा चंद्र आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतो आहे. सो दिस इज द करेक्ट वन. क्लिअर आहे का सांगा सर्वांना. ठीक आहे ना. एकदम व्यवस्थितरित्या आपण हा जो प्रश्न आहे हा सॉल्व्ह करू शकतो. सिंपल आहे. पूर्ण आकृती चेक करण्याची आवश्यकता पडत नाही सहसा. मी तुम्हाला याआधी पण सांगितलेलं आहे आपल्या विद्यार्थ्यांना की जे असे पॉईंट असतात
जे आपल्याला डिफरन्सिफाय चारही ऑप्शन करू शकतात किंवा एखादा ऑप्शन निवडायला मदत करू शकतात, तिथून नेहमी आपण काय करायला पाहिजे, मुवमेंट करायला पाहिजे. ठीक आहे ना. पुढला प्रश्न पहा. आता हा प्रश्न आहे, पूर्णतया वेगळी जीवनशैली असलेल्या तरुणांकडून होणाऱ्या मतदानाला लागलेली उतरती कळा प्रामुख्याने निवडणुकात मतदातांच्या संख्येला लागलेल्या ओहोटीला कारणीभूत असल्याचे स्पष्टीकरण केले जाते. मित्रांनो, इथे कारण सांगितलेलं आहे. काय म्हणतो आहे, पूर्णतया वेगळी जीवनशैली असलेल्या तरुणांकडून, म्हणजे असे तरुण ज्यांची जीवनशैली पूर्णपणे वेगळी आहे, हे असे तरुण जे आहेत ते मतदानाला येण्याचं टाळतात. ठीक आहे की नाही. त्यामुळे काय होते आहे, मतदात्यांच्या संख्येला ओहोटी लागते आहे. आणि मतदात्यांच्या संख्येला ओहोटी लागण्याचं कारण काय आहे की हे जे तरुण आहेत, जे जीवनशैली बदललेले आहेत, हे तरुण यायला काकू करतात किंवा ते मत द्यायला येत नाही. ठीक आहे ना. वयस्क लोक मतदान करण्याची शक्यता अधिक असते. आता हे सुद्धा शक्यता आहे, म्हणून इथे अंडरलाईन असायला पाहिजे तुमची. जर हीच प्रथा चालू राहिली तर मतदात्यांची संख्या खूपच कमी असल्यामुळे बहुसंख्यांच्या इच्छा निर्देशित केल्या जाणार नाही. कारण लोकशाहीमध्ये काय आहे, बहुसंख्य लोक जे निवडून देतील त्याला मान्यता दिली जाते. पण जर लोकच मतदानाला येत नसतील तर बहुसंख्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या निर्देशित केल्या जाणार नाहीत, असं याला या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि शासनाला प्रशासन करण्याचा अधिकार आहे असे म्हणता येणार नाही. म्हणजे त्याद्वारे निवडून येणारे जे लोक आहेत त्यांना, कारण ते बहुसंख्य लोकांनी निवडून दिलेले नसतील, कारण बरेचसे लोक मतदान करायला आलेलेच नसतील, त्यामुळे शासनाला प्रशासन करण्याचा अधिकार नाही, म्हणजे अशा लोकांना प्रशासन करण्याचा अधिकार नाही असं या ठिकाणी म्हणता येईल. अशा स्थितीला आपण पोचण्याची शक्यता आहे. लोकांच्या इच्छांची दखल घेतली जाण्यासाठी समाजाने पारंपरिक निवडणुकींना पर्याय शोधणे आवश्यक आहे. लोकांच्या इच्छेची दखल घेतली जाण्यासाठी हा महत्त्वाचा आहे. ठीक आहे की नाही. समाजाने पारंपरिक निवडणुकींना पर्याय शोधणे आवश्यक आहे. आता तो म्हणतो आहे, वरील युक्तिवादातील त्रुटी सर्वात चांगल्या प्रकारे व्यक्त करणारा पर्याय निवडा. ओव्हरऑल जर वाचलं तर काय लक्षात येते, आपल्या असं लक्षात येते की सध्याच्या ज्या लाईफस्टाईलमध्ये, म्हणजे एकदम रिसेंट लाईफस्टाईलमध्ये जगणारे जे तरुण आहेत ते तरुण वोटिंग करायला येत नाही. आणि ते वोटिंग करायला येत नाही त्यामुळे काय होते आहे, मतदात्यांच्या ओहोटी लागलेली आहे. ठीक आहे ना. म्हणजे कमी वोटिंग होते आहे. आणि कमी वोटिंग द्वारा जर आपण एखादा नेता निवडून देत असू तर तो आपण इथं असं नाही म्हणू शकत की तो बहुसंख्यांच्या इच्छा निर्देशित करणारा असेल, कारण मोजक्याच लोकांनी त्याला काय केलेलं आहे, निवडून दिलेलं असेल. मग हे सर्व आपल्याला टाळायचं आहे. हे टाळण्यासाठी काय करायला पाहिजे, आपली जी ट्रॅडिशनल मेथड आहे वोटिंगची, ती ट्रॅडिशनल मेथड आपण टाळायला पाहिजे आणि काहीतरी नवीन पर्याय शोधायला पाहिजे. हा यामध्ये दिलेला युक्तिवाद आहे. म्हणजे जे काही चालते आहे आपल्या ज्या ट्रॅडिशनल वोटिंगच्या पद्धती आहेत त्यामुळे, आणि त्याला मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पर्याय द्यायचा आहे असं हे सुचवते आहे. ठीक आहे की नाही. हा प्रश्न थोडासा इंग्लिशमध्ये वाचून घ्यायचा किंवा ऑप्शन तरी ॲटलिस्ट इंग्लिशमध्ये वाचायचे म्हणजे लक्षात येईल. ओके. वरील युक्तिवादातील त्रुटी सर्वात चांगल्या प्रकारे व्यक्त करणारा पर्याय निवडा. त्रुटी दाखवायची आहे. कशात त्रुटी दाखवायची आहे की पारंपरिक जी मतदानाची पद्धत आहे ती योग्य नाही, म्हणून आपण नवीन काहीतरी ऑप्शन सुचवायला पाहिजे. हा यामध्ये युक्तिवाद आहे. या युक्तिवादात कोणती त्रुटी आहे ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. पहिलं पहा, निवडणूक ही लोकशाही देशात शासन निवडीसाठी उत्तम प्रकारे प्रस्थापित झालेली एकमेव प्रक्रिया आहे. आता ही त्रुटी थोडीच आहे. आता इथे जे काही दिलेलं आहे त्यामध्ये तो निवडणूक रद्द करा असं म्हणत नाही. हे करेक्ट आहे की निवडणूक ही लोकशाही देशात शासन निवडीसाठी उत्तम प्रकारे प्रस्थापित झालेली एकमेव प्रक्रिया आहे. म्हणजे निवडणूक व्हायलाच पाहिजे. पण इथे कुठेही तो निवडणूक रद्द करण्याबाबत बोलत नाही आहे. तो काय म्हणतो आहे की निवडणूक तर घ्याच, फक्त काय करा, जे ट्रॅडिशनल मेथड आहे निवडणुकीची त्याला काय द्या, ऑप्शन द्या. ठीक आहे ना. दुसरं पहा, निवडणुकीत मतदान करण्याऐवजी तरुण व्यक्ती सामाजिक माध्यमांच्या मदतीने दबाव गटात सामील होण्याची शक्यता अधिक आहे. आता हे कारणासारखं घेता येईल की कदाचित हे कारण असू शकते की ते निवडणुकीला येत नाही. ठीक आहे ना. त्यानंतर पहा, दूरस्थ निवासी स्थानामुळे महाजालाद्वारे वा पोस्टाद्वारे मतदानाचा पर्याय वापरण्यात समस्या येण्याची शक्यता आहे. दूरस्थ निवासी म्हणजे जे लॉंग डिस्टन्स राहतात. ठीक आहे की नाही. त्यामुळे आता त्यांना असं वाटते की जे लॉंग डिस्टन्स राहतात त्यामुळे कदाचित येत नसतील. त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, इंटरनेट किंवा मग पोस्टाद्वारे त्यांना मतदानाची मुभा द्यायला पाहिजे. ठीक आहे की नाही. हा एक पर्याय वापरण्यात समस्या येण्याची शक्यता आहे. तर मला असं वाटते की ही जी आहे ही एक त्रुटी आहे.
कारण या ठिकाणी जो म्हणतो आहे ऑप्शन द्यायला पाहिजे, तर इथे तो काय करतो आहे, ऑप्शन देतो आहे. कोणतो ऑप्शन देतो आहे की इंटरनेटच्या माध्यमातून किंवा मग पोस्टल सर्व्हिसेसच्या माध्यमातून, त्या सुविधेच्या माध्यमातून काय व्हायला पाहिजे, मतदान व्हायला पाहिजे. पण यामध्ये समस्या येण्याची काय आहे, शक्यता आहे, ही यामधली त्रुटी आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही. ठीक आहे ना. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो प्रश्न आहे हा थोडासा डिफिकल्ट गेलेला असू शकते विद्यार्थ्यांना. लँग्वेज ही त्या प्रकारची थोडीशी भारी अशी लँग्वेज यूज केलेली आहे, त्यामुळे बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते या प्रश्नाला अटेम्प्ट करू शकलेले नाही. आणि दुसरं म्हणजे टाईम कन्झ्युमिंग सुद्धा प्रश्न विद्यार्थ्यांसाठी हा झालेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट पहा, खालील प्रश्न दिलेल्या माहितीवर आधारित आहे. दक्षिणेकडे तोंड असलेल्या 5 व्यक्ती ABCDE आणि उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या 5 व्यक्ती MNOP आणि Q परस्परांसमोर समांतर रांगांमध्ये बसलेल्या आहेत. ठीक आहे ना. म्हणजे त्या या पद्धतीने बसलेल्या असतील. 5 व्यक्ती इथे घ्यायचे असतील आपल्याला, 1 2 3 4 आणि 5. 5 व्यक्ती इथे घ्या, 1 2 3 4 5. मी शिकवताना नेहमी असं म्हणतो की सिटिंग अरेंजमेंटमध्ये जे दिलेले पॉईंट आहेत ते ॲट रँडम वर खाली कडून दिलेले असतात. आपल्याला काय करायचं असते, कुठला तरी असा एखादा पॉईंट शोधायचा असतो जो आपल्याला काहीतरी कन्फर्मेशन देईल आणि तिथूनच काय करायची, मग सुरुवात करायची. फॉर एक्झाम्पल पहा, तुम्ही जर सर्व डेटा वाचला तर आपल्याला हे लक्षात येते की M हा रांगेच्या एका टोकाला आहे. ठीक आहे ना. त्यानंतर M हा रांगेच्या एका टोकाला आहे, मग आपण Mला इथे पण घेऊ शकतो किंवा Mला इथे पण घेऊ शकतो, कारण M खालीच घ्यायचा आहे, तो वरता आपल्याला घेता येणार नाही. मग सपोज जर मी Mला इथे घेतलं तर काय गडबड होऊ शकते आणि Mला मी इथे घेतलं तर काय गडबड होऊ शकते हे एकदा आपण समजून घेऊया. काय म्हणतो आहे, E हा Oच्या समोर आहे जो Mच्या उजवीकडे लागून आहे. ठीक आहे ना. म्हणजे O जो आहे तो Mच्या उजवीकडे लागून आहे. जर मित्रांनो हा M घेतला तर याच्या उजवीकडे आपल्याला स्पेस दिसत नाही, त्यामुळे आपल्याला M जो आहे तो याच टोकाला घ्यावा लागेल आणि O त्याचा लगतचा आहे, म्हणून Oला आपल्याला या ठिकाणी प्लेस करावं लागेल. ठीक आहे ना. आता पहा, E हा Oच्या समोर आहे. O जर इथे असेल तर E त्याच्या समोर या ठिकाणी घ्यावं लागेल. ठीक आहे ना. E हा Oच्या समोर आहे जो Mच्या डावीकडे लागून बसला आहे. हा जो आहे ना तो त्याच्या आधी आलेल्या व्यक्तीसाठी असतो. इंग्लिशमध्ये वाचलं तर हू असं तुम्हाला दिसेल. O जो आहे तो Mच्या उजवीकडे लागून बसला आहे, म्हणजे या पद्धतीने. ठीक आहे. C आणि N एकमेकांच्या समोर कर्णरेषेत आहे. आता मित्रांनो कर्णरेषा 2 आहे, एक अशी कर्णरेषा आणि एक अशी कर्णरेषा. अशा कर्णरेषेवर C आणि N ला घेणं शक्य नाही, त्यामुळे C आणि N ला आपल्याला घ्यावं लागेल या कर्णरेषेवर. ठीक आहे ना. आता C खाली येणार नाही, कारण वरचे आपल्याला स्पेसिफाय करून दिलेले आहेत आणि खाली येणारे व्यक्तीसुद्धा स्पेसिफाय करून दिलेला आहे. Cला वर घ्या आणि Nला मग मित्रांनो आपल्याला घेता येईल या ठिकाणी. क्लिअर आहे. ओके. पुढला पॉईंट वाचा. B जो Dच्या डावीकडे लागून आहे तो Qच्या समोर आहे. ठीक आहे ना. आणखीन पहा, P जो Qच्या डावीकडे लागून आहे तो Dच्या समोर आहे. मला असं वाटतं की हे जे पॉईंट आहे हे पॉईंट आता आपल्याला ॲडजस्ट करायचे असतील. काय म्हणतो आहे, B जो Dच्या डावीकडे लागून आहे, तर इथे घेता येईल आपल्याला Dला. ठीक आहे. याच्या डावीकडे लागून, कारण हे दक्षिणेला फेस असल्यामुळे या Dची डावी बाजू इकडली असायला पाहिजे आणि Bला मग आपल्याला घेता येईल या ठिकाणी. ठीक आहे. पहा परत, B जो Dच्या डावीकडे लागून आहे तो Qच्या समोर आहे, म्हणजे हा जो B आहे मित्रांनो हा असायला पाहिजे Qच्या समोर. आता तुमच्या माइंडमध्ये येत असेल की सर इथे B आणि इथे D घेतला तर काय होईल. ठीक आहे ना. परत बघूया. ठीक आहे. काहीतरी गडबड होते आहे. चला पहा, जे आपण स्केच केलेलं होतं ते परत एकदा करून घेऊया. 2 पॅरलल रांगेत 5 व्यक्ती बसलेले आहेत असं आपल्याला दिलं आहे. आपण या पद्धतीने घेतले होते 1 2 3 4 and 5. अगेन 1 2 3 4 and 5. ठीक आहे ना. आपलं ठरलं होतं की Mला आपण या कोपऱ्यावर घ्यायचं, Oला इथे घ्यायचं, Cला इथे घ्यायचं आणि Nला इथे घ्यायचं. इथपर्यंत आपण मित्रांनो डिस्कस केलेलं होतं. ठीक आहे ना. त्यानंतर E हा Oच्या समोर आहे, हा पण प्लेस करून दिला आपण या ठिकाणी. आता आपण पाहत होतो B जो Dच्या डावीकडे आहे, मग इथे आपण Dला घेऊया. हे साऊथ फेसिंग असल्यामुळे त्याची डावी बाजू इकडली असेल, इथे आपल्याला मित्रांनो घेता येईल Bला. D जो Bच्या डावीकडे लागून आहे तो Qच्या समोर बसला आहे. जर मी इथे Dला आणि इथे Bला घेतलं असतं तर याच्या समोर मला Q घेता आला नसता, कारण तिथे ऑलरेडी मित्रांनो आपण Nला घेतलेलं आहे. ठीक आहे ना. आता खालच्या रांगेमध्ये कोण शिल्लक राहिलं ते पहा. P
QNMO असं दिलं होतं म्हणून P शिल्लक राहिला, इथे A शिल्लक राहिला म्हणून इथे A ला घ्या. तर मित्रांनो अरेंजमेंट जी आहे आपली ती काहीशी या पद्धतीने असायला पाहिजे. एकदा चेक करा सर्व पॉईंट बसतात की नाही. CED BA वर असायला पाहिजे, MOPQN हे खाली असायला पाहिजे. बरं आता समोर काय म्हणतो पहा, B हा ईच्या जागेवर गेला. हा जो B आहे हा ईच्या जागेवर गेला म्हणजे मित्रांनो बीला आपल्याला घ्यावं लागेल या ठिकाणी. याला मी B' असं म्हणतो, ठीक आहे ना. त्यानंतर ई हा क्यूच्या जागेवर गेला. ई कुठं आहे, हा आहे क्यूच्या जागेवर गेला म्हणजे ई इथे असेल, याला म्हणतो मी Q', ठीक आहे ना. ई हा क्यूच्या जागेवर गेला आणि क्यू हा बीच्या जागेवर गेला म्हणजे क्यू जो आहे, एक मिनिट इथे ई यायला पाहिजे, इथे ई घेऊया. ई हा क्यूच्या जागेवर गेला आणि क्यू जो आहे तो बीच्या जागेवर गेला म्हणजे इथे आपल्याला क्यूला घेता येईल. क्लिअर आहे इथपर्यंत, ठीक आहे ना. बी चेंज करायचा आहे, ई चेंज करायचा आहे आणि क्यू चेंज करायचा आहे, ठीक आहे ना. हा मित्रांनो या ठिकाणी आपण ई घेतला आहे. परत एकदा सांगतो, याला थोडंसं बोल्ड करून घेऊया जेणेकरून सर्वांना व्यवस्थित दिसेल, ठीक आहे. पहा आता प्रश्न काय म्हणतो आहे, ओच्या समोरील व्यक्तीच्या, ओच्या समोरील व्यक्ती म्हणजे ई, ओच्या समोरील व्यक्तीच्या डावीकडून दुसरी व्यक्ती कोण. याच्या डावीकडे म्हणजे मित्रांनो इकडे दुसरी व्यक्ती ही झाली पहिली आणि ही झाली दुसरी. कोण दिसते आहे या ठिकाणी आपल्याला, क्यू दिसते आहे. सो या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असायला पाहिजे क्यू. क्लिअर सर्वांना, ठीक आहे ना. यामध्ये अरेंजमेंट करा, त्याने दिलेल्या माहितीनुसार रिप्लेसमेंट करा आणि रिप्लेसमेंट केल्यानंतर जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर काढा. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आयोगाने केलेला आहे. युजली या प्रकारचं जे सिटिंग अरेंजमेंट आहे ते बँकिंग वगैरेमध्ये आपण पाहतो, याला पॅरलल सिटिंग अरेंजमेंट असं म्हटलं जातं, ठीक आहे ना. पुढला प्रश्न पहा. या प्रश्नाबद्दल थोडासा मला डाऊट वाटतो आहे, ते समजून सांगतो पहा. खालील प्रश्नात एक विधान आणि त्या अनुषंगाने येणारी दोन कारणे रिझन 1 आणि रिझन 2 दिलेली आहेत. विधानासंदर्भात कारणांचे उपयोजन करून उत्तर शोधा असं म्हणतो आहे. हल्ली लोक खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणावर दूरस्थ खरेदी म्हणजे टेली शॉपिंग करतात. टेली शॉपिंग आणि ऑनलाईन शॉपिंग मित्रांनो हे दोन वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. टेली शॉपिंग म्हणजे जे आपण टी व्हीमध्ये पाहतो, ठीक आहे ना, नापतोल वगैरे पाहतो, तिथून जे काही आपण शॉपिंग करतो आहे त्याला म्हणतो आपण टेली शॉपिंग, ठीक आहे ना. ओके, आता याचं कारण पहा. पहिलं दिलं आहे लोक मोठ्या प्रमाणात दूरदर्शन पाहतात म्हणून लोक टेली शॉपिंग जास्त प्रमाणात करतात. योग्य वाटते आहे का, नाही, हे चुकीचं असेल. मित्रांनो लोक जरी जास्त प्रमाणात टी व्ही पाहत असले तरी टी व्ही पाहत असताना म्हणजे ते एक आपण असं म्हणूया ते एक प्रेरणादायी कारण असेल त्यांना शॉपिंग करण्याचं, असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येणार नाही, ठीक आहे की नाही. त्यामुळे पहिलं जे आहे ते 100% बरोबर आहे, हे काही बरोबर म्हणता येणार नाही, त्यामुळे पहिलं हे चुकीचं, ठीक आहे ना. त्यानंतर हल्ली लोकांना बाजारात जाऊन खरेदी करायला वेळ मिळत नाही. आता हे थोडंसं बरोबर वाटते पण याबद्दल माझा असा डाऊट आहे, हल्ली लोकांना बाजारात जाऊन खरेदी करायला वेळ मिळत नाही. मग मित्रांनो लोक जर बाजारात जाऊन खरेदी करत नसतील तर फक्त टेली शॉपिंगच कशाला, कारण आपल्याला जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते स्टेटमेंट बाइंडिंग आहे टेली शॉपिंगला. मग जर बाजारात जाऊन खरेदी करायला वेळ मिळत नसेल तर मित्रांनो आपण ऑनलाईन पण खरेदी करू शकतो किंवा मग आपण बाहेरून एखाद्या व्यक्तीला ऑर्डर देऊन तिकडून सुद्धा सामान काय करू शकतो, बोलवून घेऊ शकतो, ठीक आहे की नाही. तर मला असं वाटते की या प्रश्नासंदर्भात करेक्ट उत्तर असायला पाहिजे संभवनीय कारण R1 नाही आणि R2 ही नाही असंही असू शकते किंवा याचं थोडंफार वेटेज वाटत असल्यामुळे दुसरं करेक्ट आहे असंही आपल्याला या ठिकाणी घेता येऊ शकते. थोडासा डाऊटफुल आहे. चौथं थोडंसं जास्त स्ट्रॉंग या ठिकाणी मला वाटते आहे, ठीक आहे ना. बघू काय होते तर पुढला प्रश्न बघूया, ठीक आहे. बघा आपल्याला एक डिस्टन्स अँड डायरेक्शनवर एक प्रश्न विचारलेला आहे आणि खूप चांगला प्रश्न आहे. डायग्राम व्यवस्थित आली असेल तर मला असं वाटते की तिथे तुम्हाला पायथागोरसचं थिरम वगैरे काढावं लागू शकते, ठीक आहे. प्रसादने त्याच्या घरापासून सुरुवात करून उत्तरेला 8 किलोमीटर प्रवास केला. कुठलाही एक स्टार्टिंग पॉईंट घ्यायचा नेहमी डिस्टन्स अँड डायरेक्शनमध्ये. उत्तरेकडे जातो आहे, टेन्सिल क्लिअर असू द्यायची, टेन्सिलवर उत्तर दिशा वर आहे म्हणून मित्रांनो हा जो प्रसाद आहे या प्रसादला आपण वर घेऊन जाऊया 8 किलोमीटर, ठीक आहे. त्यानंतर सिमेट्री मेंटेन करायची. 8 जर एवढं मोठं घेत असून तर 8पेक्षा मोठं असणारं मोठं आणि कमी असणारं कमीच आपल्याला घ्यावं लागेल, ठीक आहे. नंतर त्याने उजवीकडे वळून 5 किलोमीटर प्रवास केला. असा चालत गेला, त्याची उजवी बाजू इकडे असेल, हा 5 प्रवास केला म्हणून इथे घ्यायचं असेल आपल्याला 5. पुन्हा पुन्हा उजवीकडे वळून 4 किलोमीटर प्रवास केला. आता तो इथे आहे म्हणजे असा तोंड करून असेल, त्याची उजवी बाजू मित्रांनो खाली असेल आणि 4च जायचं आहे म्हणून या 8च्या अर्ध आपण घेऊया, ठीक आहे ना. म्हणजे तो आता असायला पाहिजे या ठिकाणी.
नंतर पूर्वेकडे 3 किलोमीटर प्रवास केला. टेन्सिलवर पूर्व दिशा इकडे राहते सरळ, म्हणून याला आपण इकडे घेऊन गेलो आहे 3 किलोमीटर. ठीक आहे, सध्या तो इथे आहे. शेवटी तो डावीकडे वळला आणि 2 किलोमीटर प्रवास केला. डावीकडे मित्रांनो म्हणजे याची वरची बाजू, डावीकडे जाईल म्हणजे तो अशा वरच्या हातावर जाईल तो, आणि इथे 2 किलोमीटर गेल्यानंतर तो इथे आता थांबलेला आहे. आपल्याला विचारला आहे तर तो त्याच्या घरापासून किती किलोमीटर अंतरावर आहे. त्याचं घर मित्रांनो इथे होतं. त्याचं घर जर आपण इथे पाहिलं तर त्याच्या या घरापासून तो एवढ्या अंतरावर असेल. जर आपण इथे पाहिलं तर हा आपल्याला हायपोटेनियस असल्याचं दिसते आहे. काटकोन त्रिकोणाचा हा काय आहे, कर्ण आहे. आणि जर कर्ण असेल तर बाकीचा राईट अँगल ट्रायंगल कुठे गेला, तर मला असं वाटतं की तो आपण या पद्धतीने कन्स्ट्रक्ट करून घेऊ शकतो. ठीक आहे ना. आता आपल्याला कर्ण काढायचा असेल तर आपल्याला पायथागोरस थेरमचं अप्लिकेशन या ठिकाणी करावं लागेल. सांगा ही साईड किती असायला पाहिजे, इथून इथपर्यंत 5 आणि समोर 3 म्हणजे हे असायला पाहिजे 8. क्लिअर आहे इथपर्यंत. बरं, आता ही साईड किती असायला पाहिजे सांगा. ठीक आहे ना, इथून इथपर्यंत किती आहे मित्रांनो, पूर्ण 8 आहे. क्लिअर आहे की नाही. त्यामधून 2 गेले म्हणजे हे किती असायला पाहिजे, 6 असायला पाहिजे. एक तर असं करा, किंवा कसं करता येईल पहा. ही जर मी पूर्ण रेष अशी खाली घेतली तर इथून इथपर्यंत 8 झाली. त्या 8 पैकी हे 4 आहे म्हणजे खालचं सुद्धा किती आहे मित्रांनो, 4 आहे. त्याच्या वर आपण 2 गेलेलो आहे म्हणजे 4 आणि 2 6, म्हणजे बेस 8 यायला पाहिजे आणि हाईट 6 यायला पाहिजे. पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग इज इक्वल टू बेस किती आहे 8, 8चा वर्ग केला मित्रांनो 64, प्लस हाईट किती आहे 6, 6चा वर्ग केला 36, यांची बेरीज केली आपण 100 आणि आपल्याला काढायचं असेल याचं वर्गमूळ. क्लिअर आहे. 100चं वर्गमूळ येते आहे 10, म्हणून करेक्ट आन्सर जे आहे ते या ठिकाणी मिळते आहे आपल्याला ऑप्शन नंबर 3 मध्ये दर्शवल्याप्रमाणे. क्लिअर आहे. तर सोपी प्रश्न होता. तुम्हाला आठवत असेल जर तुम्ही राज्यसेवा दिली असेल तर राज्यसेवेमध्येही त्याने आपल्याला डिस्टन्स अँड डायरेक्शनवर एक प्रश्न विचारला होता आणि इथे सुद्धा तो आपल्याला डिस्टन्स अँड डायरेक्शनवर एक प्रश्न विचारतो आहे. तो थोडासा पझल बेस होता आणि हा प्रश्न मित्रांनो पायथागोरसच्या थेरमवर आधारित असा प्रश्न आहे. ठीक आहे ना, शांततेने पाहत राहा. ठीक आहे, चला पुढला प्रश्न पहा. हा DIचा प्रश्न आहे. हा प्रश्न बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मित्रांनो कळलाच नाही की एक्झॅक्टली त्याने आपल्याला या ठिकाणी काय विचारलं आहे. मिक्स DI म्हटलं जातं. या ठिकाणी आपल्याला त्याने 2 पाय चार्ट दिलेला आहे. हा एक सर्कल आहे, हा काय दर्शवतो ते पण वाचा. हा एक सर्कल आहे, हा काय दर्शवतो ते पण वाचा. ठीक आहे ना. काय म्हणतो आहे, ABCD या 4 खेड्यात राहणाऱ्या 6200 ग्रामस्थांवर त्यांच्या अतिप्रिय रंगासंदर्भात सर्वेक्षण केले. ठीक आहे ना. असतं ना कोणाला काही काही रंग खूप जास्त आवडतात. ठीक आहे ना, काही कारणं असतात. तसं यांना पण काय आहे, काही रंग जे आहेत ते अतिप्रिय वाटतात. ठीक आहे की नाही. ओके. B खेड्यातील 50% लोकांना लाल हा अतिप्रिय रंग आहे, तर इतर खेड्यातील किती लोकांचा तोच रंग अतिप्रिय आहे असं आपल्याला विचारलं आहे. आता या प्रश्नासंदर्भात जर तुम्हाला काही समजलं नसेल तर ॲटलिस्ट त्याने Bचा आणि लालचा जो उल्लेख केला आहे तेवढं तर काढू शकतो ना आपण. ठीक आहे की नाही. आता डेटा काय म्हणतोय पहा. 6200 ग्रामस्थांपैकी निळा रंग आवडणारे 28%, लाल आवडणारे 20%, पिवळा, हिरवा, काळा आवडणारे हे टक्के. त्यानंतर 6200 ग्रामस्थांपैकी A गावाची लोकसंख्या, Bची लोकसंख्या, C आणि D यांची लोकसंख्या आपल्याला या ठिकाणी त्याने या पद्धतीने दिलेली आहे. क्लिअर आहे का सांगा इथपर्यंत. ठीक आहे ना. आता आपण काढून घेऊया B किंवा लाल रंग आवडणारे किती आहे. ठीक आहे ना. इथे घेऊया आपण रेड कलर लाईक करणारे किती आहेत. किती आहेत पहा, 20%. कोणाच्या, 6200च्या 20%. मग आपण इथे लिहूया 100 पैकी 20 ऑफ किती मित्रांनो, 6200. ठीक आहे ना. 20 20 कॅन्सल. 62 × 20 असं आपल्याला या ठिकाणी मिळते आहे. हे केलं तर साईन दोन्ही 12 आणि बे दोन्ही 4 म्हणजे 1240 सॉरी 1240 एकूण लोक आहेत मित्रांनो ज्यांना लाल रंग आवडतो. म्हणजे हे जे 20% जे आहे हे इंडिकेट करते आहे 1240 एवढी लोकसंख्या. कितीपैकी, 6200 पैकी. इथपर्यंत क्लिअर ना सर्वांना. आता पहा, तो असं म्हणतो आहे B गावातील 50% लोकांचा लाल हा रंग आहे. ठीक आहे ना. मग इथे आपण पहिला पॉईंट घेऊया. B या गावातील पॉप्युलेशन किती आहे. ठीक आहे ना. B या गावाची पॉप्युलेशन, B या गावातील पॉप्युलेशन म्हणण्याऐवजी B या गावातील किती लोकांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतलेला होता असं काढूया. किती आहे, 23%. मग परत घेऊया 100 पैकी 23
ऑफ किती 6200. परत 2 0 कॅन्सल केले मित्रांनो. म्हणजे बी या गावातील पॉप्युलेशन किती निघते आहे मग? ही निघते आहे 1425. हे कॅल्क्युलेशन करा म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. 1425 ठीक आहे. आता हे जे 1425 आहेत यातील 50% जे लोक आहेत 1425 मधले 50% जे लोक आहेत मित्रांनो त्यांना काय आवडतो? लाल रंग आवडतो. मग 50% इथे घेऊया आपण ज्यांना आवडतो आहेत ते. 1425 जे आहेत त्याचे आपल्याला काय करायचे असतील? अर्धे करायचे असतील. ठीक आहे ना. 1425 नाही 3 दोन्ही 6 यायला पाहिजे. हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित लक्षात घ्या कारण 3 दोन्ही 6 युनिट प्लेसला 6 हे करून पाहायचं तुम्ही. ठीक आहे ना. आता याचे जर आपण 50% घेतले तर ते होत आहेत 713. 713 म्हणजे काय? म्हणजे बी या गावातील जे एकूण लोकसंख्या आहे ती आपली निघती आहे 1426. या 1426 लोकांपैकी 713 लोकांना काय आवडतो आहे? लाल रंग आवडतो आहे. आता पहा एकूण लाल रंग आवडणारे किती? तर 1240. ठीक आहे ना. यापैकी बी या गावातील 50% जनतेला म्हणजे 730 जनतेला काय आवडते आहे? लाल रंग आवडतो आहे. आता यांची वजाबाकी करून येणारे जे काही व्यक्ती असतील ते सर्व असतील इतर गावातील लाल रंग आवडणारे व्यक्ती. क्लिअर आहे की नाही? चला मायनस करा. यांची आपण जर वजाबाकी केली तर आपल्याला आन्सर मिळते आहे. ठीक आहे ना. चला कॅल्क्युलेट करून पहा. 713 इथे 730 लिहिलं गेलं. ठीक आहे ना. परत एकदा लिहा 1240 मायनस 713. ठीक आहे ना. आता कॅल्क्युलेट करा. करेक्ट आन्सर येते या ठिकाणी 527. क्लिअर आहे? क्लिअर आहे ना. 527 हे यायला पाहिजे इतर गावातील लाल रंग आवडणारे व्यक्ती. क्लिअर आहे ना. थोडासा मिक्स DI दिलेला आहे. 2 ऑपरेशन्स तुम्हाला या ठिकाणी करायचे होते आणि तिसऱ्या स्टेपमध्ये डायरेक्ट मग काय मिळालं असतं? आपल्याला आपलं आन्सर मिळालं असतं. ठीक आहे की नाही. तुम्ही जे काही आन्सर काढलेलं असेल ते एकदा चेक करून पहा. या पद्धतीने ते निघायला पाहिजे होतं. ठीक आहे. पुढला प्रश्न पहा. खूप मस्त प्रश्न आहे. रेग्युलर प्रश्न आहे मित्रांनो. काही खूप असा ट्रिकी किंवा खूप डिफिकल्ट असा प्रश्न नाही आहे. माझ्या मते हा रेग्युलर प्रश्न आहे. तुम्ही SSC वगैरेच्या परीक्षा पाहिल्या तर त्यांच्यामध्ये तुम्हाला रेग्युलरली हा प्रश्न जो आहे बँकिंग क्लरिकल वगैरेमध्ये दिसून येतो. ठीक आहे ना. पहा काय म्हणतो आहे? 28 मीटर व्यासाचे वर्तुळाकार मैदान असेल. मग आपण एक मैदान काढलं हे वर्तुळाकार. याचा व्यास 28 मीटर आहे. 28 मीटर व्यास आहे. त्रिज्या किती असेल? मग त्या व्यासाच्या निम्मे असायला पाहिजे त्रिज्या. ठीक आहे की नाही. व्यास म्हणजे या टोकाकडून त्या टोकापर्यंत दोन्ही टोकांना छेदणारा. त्रिज्या म्हणजे काय? तर केंद्रबिंदूपासून परिघाला छेदणारी जी असते त्याला म्हणतो आपण त्रिज्या. ठीक आहे की नाही. आणि व्यास जो आहे तो नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असतो. म्हणून हे जर 28 असेल मित्रांनो तर या वर्तुळाची R1 घेऊया आपण. या ठिकाणी किती असायला पाहिजे? 14 असायला पाहिजे. म्हणजे याच्या अर्धे असायला पाहिजे. हे घेतलं आपण या ठिकाणी 14. आता काय म्हणतो आहे? असेल आणि त्या भोवती 7 मीटर रुंद रस्ता असेल. आता याच्या भोवती आपण काय केलं आहे? 7 मीटर रुंद काय घेतला आहे? रस्ता घेतला आहे. म्हणजे हा रस्ता आहे. या रस्त्याची ही जी रुंदी आहे मित्रांनो ही रुंदी किती आहे? 7 मीटर आहे. आता सपोज जर मी तुम्हाला इथून इथपर्यंतची जी त्रिज्या आहे ठीक आहे ना हा रस्ता आहे. ठीक आहे. हा इथे मी असा या पद्धतीने दर्शवतो. हा जो याच्या बाजूला दिसतो आहे हा काय आहे? त्या वर्तुळाकार मैदानाभोवतीचा रस्ता. या मैदान आपण काळ्या रंगाने दर्शवतो आहे आणि रस्ता जो आहे तो लाल रंगाने दर्शवतो आहे. मैदानाची त्रिज्या आहे मित्रांनो 7 आणि जर मी मैदानापासून तर रस्त्यापर्यंतची त्रिज्या घेतली त्याला म्हटलं मी R2 तर ती किती आहे? 7 आणि 14 म्हणजे 21. मला काय वाटते मित्रांनो हा जो मोठा वर्तुळ दिसतो आहे लाल त्या मोठ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळातून लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ काय करायला पाहिजे? मायनस करायला पाहिजे. म्हणजे याच्यामधून आपण जर हे मायनस केलं तर आपल्याला बरोबर काय मिळेल? रस्ता किती मीटर लांबीचा आहे किंवा रस्त्याचं क्षेत्रफळ काय आहे ते आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे ना. मग इथे लिहूया आपण क्षेत्रफळ. क्षेत्रफळ वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे? πr². ठीक आहे ना. पण इथे घेऊया आपण R2 कारण मायनस करायचा ना. त्यानंतर πr²1. ठीक आहे ना. पाय कॉमन काढलं इथे राहिलं R2चा स्क्वेअर मायनस R1चा स्क्वेअर. ठीक आहे ना. पाय म्हणजे मित्रांनो 22/7. ठीक आहे. R2 किती आहे पहा? 21. क्लिअर आहे ना. त्याचा वर्ग मायनस R1 आहे 14 त्याचा वर्ग आपण या ठिकाणी घेतला. ठीक आहे. कंटिन्यू करा. 22/7 इंटू ठीक आहे 21चा वर्ग 441 आणि 14चा वर्ग 196. ठीक आहे. बाकीचं तिकडे सॉल्व करूया.
इज इक्वल टू 22/7 गुणिला यांची वजाबाकी करा. ठीक आहे ना, यांची आपल्याला वजाबाकी करायची असेल. ही जर वजाबाकी केली तर ती येते आहे मित्रांनो 245. ठीक आहे, कॅल्क्युलेट करा. 22 गुणिला 7 1 7 7 3 21 22 23 24 3 5 35 7 5 35 आणि 22 गुणिला 35 करा. जे काही निघेल ते असेल आपलं फायनल आन्सर. मित्रांनो, हा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला या ठिकाणी मिळते आहे 770 चौरस मीटर, जे आपल्याला दिसते आहे ऑप्शन नंबर सेकंडमध्ये. किंवा मग काय करा, हा जो मोठा सर्कल आहे याचं क्षेत्रफळ काढून घ्या, लहान सर्कल आहे त्याचं क्षेत्रफळ काढा आणि त्यानंतर त्यांची काय करा, मोठ्या क्षेत्रफळातून लहान क्षेत्रफळ वजा करा. म्हणजे आपल्याला हा जो रस्ता आहे याचं क्षेत्रफळ आपोआपच मिळून जाईल. इथे मी दोघांना कंबाईन करून काढलेला आहे. जर थोडाफार तुम्हाला जॉमेट्रीचा ॲसेस असेल, थोडंफार जर तुम्हाला मेन्शुरेशन वगैरे समजत असेल तर निश्चितपणे तुम्हाला हे जी काही मेथड या ठिकाणी मी यूज करतो आहे ती समजलेली असेल. किंवा मग इंडिव्हिज्युअली जर मित्रांनो आपण या ठिकाणी त्यांचा एरिया काढला त्यानंतर जरी उत्तर काढलं तरीही चालेल. ठीक आहे ना. त्यानंतरचा प्रश्न पहा. शेतातील तण काढण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात, तेच काम 15 मजुरांना किती दिवस लागतील? एकदम सोपी प्रश्न आहे. क्लास 4 सारखा प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे, काय यूज करायचा, एक फॉर्म्युला आहे, MDH फॉर्म्युला म्हणतो आपण त्याला. M1D1 इज इक्वल टू M2D2 हा फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी काय करायचा होता, यूज करायचा होता. ठीक आहे ना. M1 म्हणजे काय, पहिले मजूर 5. D2 म्हणजे D1 म्हणजे काय, पहिले दिवस 12. M2 म्हणजे काय ते पहा, पहिले M2 म्हणजे दुसरे मजूर, M म्हणजे माणसं, D म्हणजे दिवस, D2 म्हणजे दिवस किती लागतात ते पहा बोर्डवर. 5 मजुरांना 12 दिवस लागतात तर 15 मजुरांना किती दिवस लागतील? क्लिअर आहे ना मित्रांनो. याला सॉल्व करा. हे 15 इकडे गुणाकारात आहेत, इकडे आले तर भागाकारात येऊन जातील. म्हणजे 5 गुणिले 12 आणि छेदात गेले मित्रांनो या ठिकाणी 15 असं निघेल D2. 5 त्रिक 15 आणि 3 चूक 12. सो करेक्ट आन्सर जे आहे ते येते आहे 4 दिवस. किंवा तुम्हाला जर सम आणि व्यस्त प्रमाण माहिती असेल आणि तुम्हाला द्विपदी मांडता येत असेल ना मित्रांनो, तरी तुम्हाला याचं आन्सर विदाऊट फॉर्म्युलाही काढता येईल. कसं पहा, 15 माणसांना एक काम करण्यासाठी 12 दिवस लागतात, 5 माणसांना एक काम करण्यासाठी 12 दिवस लागतात, तर 15 माणसांना तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील? निश्चितच जर 5 मजुरांना 12 दिवस लागत असतील तर 15 मजुरांना कमी दिवस लागायला पाहिजे, म्हणजे व्यस्त प्रमाण आहे. व्यस्त प्रमाणात काय करतो आपण, हा जो x आहे हा वर घेतो आणि हे जे 12 आहेत हे खाली घेतो. आता यांचा तिरपा गुणाकार करून आन्सर काढा. x ची व्हॅल्यू काढली की आपलं आन्सर निघून जाईल. 12 गुणिला 60 म्हणजे 12 पंच 60 आणि त्याला भागाकारात यायला पाहिजे 15. 15 1 15, 15 चूक 60. अगेन आन्सर इज 4. म्हणजे फॉर्म्युलाच माहिती असावा असं काही नाही. बेसिक जर व्यवस्थित असेल, ओके असेल तर बायनॉमियल मांडून किंवा द्विपदीने मित्रांनो समव्यस्त प्रमाणाचा यूज करून तुम्हाला याचं उत्तर काढता येऊन जाईल. ठीक आहे ना. एक सोपी प्रश्न आहे. ग्रुप बीच्या मानाने हा प्रश्न खूप सोपी आहे असं मला वाटते. ठीक आहे ना. पुढला प्रश्न पहा. 3 व्यक्ती आहेत, त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4, 6, 7 होते, तर त्यांचे आजचे वय किती? मी नेहमी असं म्हणतो मित्रांनो की त्याने जिथून वयवारीची सुरुवात केली असेल आपणही तिथूनच करायची. हा 7 वर्षापूर्वीपासून म्हणतो आहे ना, तर आपला पहिला पॉईंट तोच घ्यायचा की 7 वर्षापूर्वीची स्थिती काय होती. ठीक आहे ना. ते तिघं जणांना आपण A, B आणि C असे मानून घेऊया. ठीक आहे ना. ओके, इथे लिहूया पहिला पॉईंट 7 इयर्स ॲगो. 7 वर्षापूर्वी काय स्थिती होती पहा. त्यांच्या वयाचं गुणोत्तर होतं 4, म्हणजे याला म्हणा 4x, याला म्हणा 6x आणि याला म्हणा मित्रांनो 7x. ठीक आहे ना. ही स्थिती केव्हाची आहे? 7 वर्षापूर्वीची. बरं, मग आजची स्थिती काय असेल? आज हे तिघही जण 7 वर्षांनी मोठे झालेले असतील. ठीक आहे ना. म्हणून इथे घेऊया आपण आज, टुडे हा असेल ए जो आहे तो झालेला असेल 4x + 7 एवढ्या वयाचा, हा असेल 6x + 7 एवढ्या वयाचा आणि हा असेल 7x + 7 एवढ्या वयाचा. बरं, हे आहे त्यांचं आजचं वय आणि त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे? 72. मग त्यांच्या आजच्या वयाची बेरीज करा. ठीक आहे. एचं वय आजचं किती आहे? 4x + 7 अधिक बीचं वय किती आहे? 6x + 7. ओके, सीचं वय किती आहे पहा? 7x + 7 आणि अशी जर आपण बेरीज केली तर आपल्याला बेरीज उदाहरणात दिलेली आहे 72. क्लिअर आहे. कॅल्क्युलेट करा. 6 4 10 7 17x अधिक 7 3 21 इज इक्वल टू 72. जे लहान आहेत ते मोठ्याकडे जातील, अधिक 21 तिकडे गेले तर वजा 21 होतील. 17x इज इक्वल टू 72 वजा 21 म्हणजे 51.
करून पहा, ठीक आहे ना. इथे करतो मी 72 वजा 21, 2मधून 1 गेले 1, 7मधून 2 गेले 5, 17 1 17, 17 3 51. तर एक्सची व्हॅल्यू येते आहे मित्रांनो 3. काय विचारलं पहा, तो असं मित्रांनो म्हणतो आहे त्यांचे आजचे वय किती. आजचं वय म्हणजे हा डेटा हा 7 वर्षापूर्वीचा आहे. आजचं वय काढा. एचं वय किती असायला पाहिजे, 4 म्हणजे 4. एक्सची व्हॅल्यू किती आहे 3 अधिक 7, 4 त्रिक 12, 12 आणि 7 केले तर किती यायला पाहिजे, एचं वय पहिल्या व्यक्तीचं वय यायला पाहिजे 19 वर्ष. हा इथे एक्सची व्हॅल्यू टाका. 6 गुणिले 3 साइन त्रिक 18 अधिक 7 किती यायला पाहिजे 25 वर्ष. ठीक आहे ना. इथं करा 7 गुणिले 3 अधिक 7, 7 त्रिक 21 आणि 7 इथं यायला पाहिजे मित्रांनो 28 वर्ष. ठीक आहे. 19 25 28 पहा ऑप्शनमध्ये. ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला दिसते आहे. एकदा चेक करा. 4 त्रिक 12 आणि 7 19, साइन त्रिक 18, 24 आणि 1 25, 7 त्रिक 21 आणि 7 28 एकदम क्लिअर आहे. ठीक आहे ना. मी नेहमी असं विद्यार्थ्यांना म्हणतो की बिलकुल कन्फ्यूज नाही व्हायचं. सर्वात सोपी प्रकार आहे प्रॉब्लेम ऑन एज. त्याने जिथून सुरुवात केली असेल आपणही तिथून सुरुवात करायची. यामध्ये मित्रांनो कॉम्प्लिकेशन असं येऊ शकते की तुम्ही त्यांचं आजचं वय हे घेतलं आणि 7 वर्षापूर्वीचं जर मागे गेले -7 केलं तर ती एक गडबड या ठिकाणी तुमच्याकडून संभवते. परंतु माझं असं म्हणणं असेल की जिथून त्याने दिलेला आहे प्रश्न तिथूनच काय करायचं, सॉल्व करायला सुरुवात करायची. तो म्हणतो आहे ना 7 वर्षापूर्वी, तर ठीक आहे 7 वर्षापूर्वीपासूनच घ्यायचं. ठीक आहे ना, काही हरकत नाही. पुढला प्रश्न पहा. हा एक प्रश्न आहे पहा. हा असं म्हणतो आहे एका थैलीत 1 रुपया 50 पैसे 25 पैसे यांची 6, 5:6:8 या प्रमाणात नाणी आहेत. जर त्यांची एकूण किंमत 420 रुपये असेल तर 50 पैशाची नाणी किती. ठीक आहे ना. पहा मित्रांनो एकदम सोपी आहे. इथे एक इक्वेशन मांडावं लागेल. या इक्वेशनमध्ये आपण बरोबरच्या चिन्हाच्या तिकडे घेतो आहे रुपये 420, बरोबर आहे ना. तर मित्रांनो बरोबरच्या चिन्हाच्या इकडे आपल्याला काय घ्यावे लागतील, रुपयेच घ्यावे लागतील. ठीक आहे ना. पाहता 1 रुपयाचे 5 नाणे म्हणजे हे झाले 5x एवढे रुपये. रुपये काढायचे आहेत ना, लक्षात घ्या काय पाहिजे, रुपये. बरोबरच्या चिन्हाच्या इकडे रुपये म्हणजे तिकडेही रुपये. त्यानंतर मला सांगा 6x नाणे म्हणजे किती रुपये हो. 6x नाणे म्हणजे 3 रुपये, कारण 2 50 पैसे मिळवून 1 रुपया बनत असतो. म्हणून इथे किती रुपये झाले असतील हे काढण्यासाठी याला 2ने आपल्याला काय करावं लागेल, भागावं लागेल. प्लस 4ने किती आहेत 25 पैसे, 8x. आपल्याला 25 पैसे किती लागतात 1 रुपया बनवायला, 4. 25 25 25 25 झाले ना 100, म्हणजे 1 रुपया. म्हणजे याला करावं लागेल आपल्याला भागीला 4. आता तिकडेही आपण रुपये घेतले, इकडेही आपण रुपयेच घेतले. ठीक आहे ना. पाहता इथे घेऊ आपण 5x अधिक, ठीक आहे ना. हे 5x कितीचे झाले मित्रांनो, हे झाले 50 पैशाचे. हे 6x कितीचे झाले, सॉरी हे 5x जे आहेत ते होत आहेत रुपये 1चे. हे 50 पैशाचे आहेत आणि हे आहेत 25 पैशाचे. ठीक आहे की नाही. पाहता 5x बेत्रिक 6x इथे यायला पाहिजे 3x, 4 दोन्ही 8x इथे यायला पाहिजे 2x इज इक्वल टू 420. क्लिअर आहे ना. 5 आणि 3 8 आणि 2 10, 10x इज इक्वल टू 42. तर x सॉरी 10x इज इक्वल टू 420, तर x इज इक्वल टू मित्रांनो 42. ठीक आहे. एक्सची व्हॅल्यू निघाली. काय विचारलं आहे पहा, त्याने विचारलं आहे 50 पैशाची नाणी किती असतील ते सांगा. हे घेतले आपण 50 पैशाचे नाणे किती आहेत हो, 50 पैशाचे नाणे आहेत 6x. 6 म्हणजे 6 घ्या, x म्हणजे 42 घ्या. कॅल्क्युलेट करा. साइन दोन्ही 12शी 2 हातचे आले 1 6 24 आणि 1 25. सो करेक्ट आन्सर यायला पाहिजे 252 निघाला आन्सर. क्लिअर आहे. अतिशय सोप्या पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे या ठिकाणी काय करता येईल, लक्षात घेता येईल. ठीक आहे ना. आता मी तुम्हाला टॅली पण करून दाखवतो की आपण खरंच 420 रुपये घेतले आहे का. पहा 1 रुपयाचे किती आहेत मित्रांनो 5x. 5 घ्या, x करा. 5 म्हणजे 5, x म्हणजे 42. पहा किती रुपये झाले 1 रुपयाने. 5 दोन्ही 10शी 0, 5 चूक 20 आणि 1 म्हणजे 21. म्हणजे 5 रुपयाने सॉरी 1 रुपयाने किती जमा झाले आहेत या ठिकाणी 210 रुपये जमा झाले आहेत. आता 50 पैशाचे पहा किती रुपये जमा झाले. 6x/2 एवढे रुपये 50 पैशाचे आपण जमा केले आहे. 6 म्हणजे 6, x म्हणजे मित्रांनो 42 आणि डिवायडेड बाय 2. इथे करा 21 दोन्ही 42. ठीक आहे ना. आणि 21 गुणिला 6 जर आपण केलं तर हे येते आहे 126 रुपये. किती झाले 126 रुपये. आता 25 पैशाचे किती रुपये झाले पहा.
8x भागिला 4 एवढे रुपये होते 25 पैशाचे. 8 म्हणजे 8 घ्या, x आपण 42 काढले आहे, भागिला 2 करा, 2 1 2 आणि 21 दोन्ही 42. इथे यायला पाहिजे 168 रुपये. क्लिअर आहे? सॉरी 168 नाही. हां ठीक आहे, पहा ठीक आहे ना, सॉरी भागिला 4 पाहिजे ना इथे. हां सॉरी, इथे भागिला 4 घ्या. इथे घेतला आपण 8x म्हणजे 8 गुणिला 42 भागिला 4. 4 1 4, 4 दोन्ही 8. आता कॅल्क्युलेट करा, हे यायला पाहिजे 84. म्हणजे 1 रुपयाचे 210 रुपये आहेत, 50 पैशाचे 126 रुपये आहेत आणि 25 पैशाचे 84 रुपये आहेत. जर आपण यांची बेरीज केली तर किती यायला पाहिजे? 420 यायला पाहिजे. तर आपलं करेक्ट बरोबर आहे ना. पहा बरं करून, 6 4 10 0. ठीक आहे, 8 2 10, 1 11 आणि 12 2, हातचा आला 1 2 3 आणि 1 घेतला 4, बरोबर मिळाले आपल्याला 420 रुपये. सोपी आहे प्रश्न. रेशिओ अँड प्रपोर्शनचा ट्रॅडिशनल प्रश्न आहे, नवीन प्रश्न नाही आहे. खूपदा परीक्षांमध्ये वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये विचारला जातो. ठीक आहे की नाही. थोडासा अभ्यास करताना आपला जो व्ह्यू आहे ना तो सर्वसमावेशक ठेवायचा. हे पाहायचं सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काय सुरू आहे, UPSC काय विचारते, SSC काय विचारते. त्या पद्धतीने जर मित्रांनो अभ्यास केला ना तर लक्षात येते की हे जे प्रश्न आहेत ते इकडून तिकडे तिकडून इकडे काय होत राहतात, रिपीट वगैरे होत राहतात. क्लिअर आहे की नाही. ओके, तर सिंपल आहे. या पद्धतीने पूर्ण जो पेपर आहे मित्रांनो तो आपण या ठिकाणी समजून घेतो आहे. ठीक आहे ना. आणखीन काही प्रश्न सुरुवातीला मी सोडले होते तर ते प्रश्नसुद्धा एकदा आपण बघून घेऊया. ठीक आहे मित्रांनो, हा सर्व जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला मिळेल चाणक्य फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चाणक्य फाउंडेशनतर्फे मित्रांनो एक नवीन बॅच लॉन्च केला जाते आहे MPSCची, त्याचबरोबर UPSCची सुद्धा. ठीक आहे ना. त्या संदर्भात माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला जे मोबाईल नंबर दिलेले आहेत त्यावर तुम्ही कॉल करायचा. जर तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची जर बॅच लावायची असेल तर ती बॅच मित्रांनो मी सुरू करतो आहे 14 सप्टेंबरपासून. ठीक आहे ना. म्हणजे येणारी जी तारीख आहे 14 तेव्हापासून ती बॅच सुरू होईल. तुमच्याकडे 2 टायमिंग अवेलेबल राहतील. इथे मोबाईल नंबर दिलेले आहेत. तुम्हाला जर ॲडमिशन करायची असेल किंवा जर तुम्हाला याची गरज वाटत असेल, तुमच्या मित्रांना याची गरज वाटत असेल तर निश्चितपणे दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करायचा असेल. क्लिअर आहे मित्रांनो. ओके, काही राहिलेले प्रश्न आहेत डिस्कस करूया. पहा, हा एक प्रश्न आहे, थोडासा कन्फ्युजन क्रिएट करतो आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये. प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागेत चपलक बसवून दिलेल्या संदर्भात 2 स्वतंत्र व समान अर्थाची पूर्ण वाक्ये तयार करता येतील अशी शब्दजोडी वा शब्दसमूह जोडी निवडा. काय करायचं आहे, आपल्याला रिकाम्या जागेत शब्द ठेवून स्वतंत्र वाक्य बनवायचं आहे. पण मित्रांनो त्याचा अर्थ काय असायला पाहिजे, समान अर्थ असायला पाहिजे. परत एकदा पहा, ही जी रिकामी जागा आहे या रिकाम्या जागेत दिलेल्यापैकी समान अर्थ निघणारे आपल्याला शब्द किंवा शब्दसमूह काय करायचे असतील, ठेवायचे असतील. आता लक्षात घ्या, जेव्हा हा टॉपिक मी विद्यार्थ्यांना शिकवतो तेव्हा मी नेहमी असं म्हणतो की बँकिंगला एक क्लोज टेस्ट म्हणून राहते इंग्लिशमध्ये, त्यासारखा काहीतरी प्रकार आहे. इथे मित्रांनो तुम्ही याची टोनिंग, पॉझिटिव्हनेस, निगेटिव्हनेस या बाबी लक्षात घ्यायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला चपलक बसवता येईल. ठीक आहे की नाही. ओके, पहा काय म्हणतो आहे, रोखे बाजार जोरदार कोसळल्यामुळे, इंग्लिशमध्ये काय म्हणतो आहे, शेअर मार्केट. ठीक आहे की नाही. द स्टॉक मार्केट हॅव्हिंग प्लग ड्रास्टिकली इन द इन्व्हेस्टर. ठीक आहे ना. म्हणजे जे शेअर मार्केट आहे, स्टॉक मार्केट आहे ते कोसळलं. रोखे बाजार जोरदार कोसळल्यामुळे खरेदी विक्री व्यवहार करताना त्या गुंतवणूकदाराची, इथे यायला पाहिजे काय, मनस्थिती विसंगत वाटत होती. आता कमजोर वगैरे पहिलं ऑप्शन ठेवून पहा. कमजोर ठेवलं तर रोखे बाजार जोरदार कोसळल्यामुळे खरेदी विक्री व्यवहार करताना त्या गुंतवणूकदाराची कमजोर मनस्थिती विसंगत वाटत होती. मला सांगा मित्रांनो, जर या ठिकाणी आपण कमजोर असं ठेवलं, ठीक आहे ना, रोखे बाजार कोसळला आहे म्हणजे मनस्थिती काय असेल, ऑलरेडी कमजोरच असेल. मग कमजोर मनस्थिती जर असेल तर ती विसंगत येईल का मित्रांनो, नाही येणार ना. ठीक आहे ना. म्हणून म्हटलं की थोडंसं टोनिंग पण लक्षात घ्या. काय म्हणतो आहे, स्टॉक मार्केट कोसळलं आहे, त्यामुळे त्या व्यक्तीची जी मनस्थिती आहे ती ऑलरेडी काय असेल, कमजोरच असेल. आणि ही मनस्थिती विसंगत वाटते आहे असं आपल्याला ठिकाणी घेता येणार नाही. ठीक आहे ना. करेक्ट आन्सर काय येते आहे किंवा काय ठेवलं पाहिजे ते सांगतो. पहा, रोखे बाजार जोरदार कोसळल्यामुळे खरेदी विक्री व्यवहार करतानाची त्या गुंतवणूकदाराची आशावादी मनस्थिती विसंगत वाटत होती. तुम्हाला काय पाहिजे आहे, विसंगत वाटायला पाहिजे. ठीक आहे की नाही. विसंगत दिसते आहे का हे पहा.
स्टॉक मार्केट डाऊन होतोय आहे, तरीसुद्धा तो जो इन्व्हेस्टर आहे तो काय आहे, आशावादी आहे. स्टॉक मार्केट घसरते आहे, तो इन्व्हेस्टर आशावादी आहे. म्हणजे इथे काय दिसते मित्रांनो, आपल्याला विसंगती दिसते आहे, विसंगत मनस्थिती दिसते आहे. आता आनंद ठेवून पहा, ठीक आहे की नाही. दुसरं ऑप्शन काय आहे, आनंद. आशावादी ठेवलं, आनंद ठेवून पहा आणि वाचा आपल्याला असं काहीतरी मिळते का. रोखे बाजार जोरदार कोसळल्यामुळे खरेदी विक्री व्यवहार करताना त्या गुंतवणूकदाराची आनंदी मनस्थिती विसंगत वाटत होती. करेक्ट आहे. रोखे बाजार कोसळला आहे म्हणजे मनस्थिती आनंदी असायला पाहिजे का, नाही. पण जर त्याची मनस्थिती आनंदी असेल तर जी परिस्थिती आहे कोसळण्याची आणि जी त्याची मनस्थिती आहे ही काय आहे मित्रांनो, विसंगत आहे, विपरीत आहे, असा हा प्रश्न होता. ठीक आहे ना. मला असं वाटतं की खूप व्यवस्थित तुमच्या लक्षात आलेलं असेल. बरेचसे प्रश्न मित्रांनो आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत आणि बऱ्यापैकी तुम्ही याच पद्धतीने काहीतरी सॉल्व केलेलं असेल. ठीक आहे ना. कट ऑफची चिंता करायची नाही. तुम्ही केलेल्या मेहनतीवर जी प्रामाणिकपणे तुम्ही जी मेहनत केलेली आहे, तुम्ही जे काही आज परफॉर्म केलेलं आहे, निश्चितपणे तुम्हाला त्याचं चांगलं असं फळ येणाऱ्या भविष्यात या एक्झाममध्ये नाही किंवा याही एक्झाममध्ये मिळावं असंच मी अपेक्षित पकडतो. आणि जर काही नाही मिळालं एक्झाममध्ये तर मग आहेतच पुढला एक्झाम, त्या एक्झाममध्ये निश्चितपणे मित्रांनो तुम्हाला चांगल्यात चांगलं घवघवीत यश मिळो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुढील आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. इथे मित्रांनो आपण थांबूया. धन्यवाद.